विचारायचं आहे. अध्यक्ष महोदय, बावनकुळे साहेब हे फार सकारात्मक मंत्री आहेत आणि निर्णय घेणारे मंत्री आहेत. त्यामुळे विचार करणारी सरकारमधले जरी मंत्री असले तरी ते निर्णय करणारे मंत्री आहेत. माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. बावनकुळे साहेब, सर्वात मोठी इन्कम आपल्याला ह्या रेव्हेन्यूमध्ये या मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून होत आहेत. असे उघडकीस येणारे घोटाळे फार कमी प्रमाणात असतात, रँडमली असतात. आपण जशी CAGची एक यंत्रणा आहे तशी यंत्रणा मुद्रांक शुल्कचा सगळं रँडमली नाही, सगळ्या बाबतीत मुद्रांक शुल्कच्या तपासणी करण्यासाठी कुठली एजन्सी नेमणार का? त्या एजन्सीच्या माध्यमातून अशा ज्या मुद्रांक शुल्क कमी लावल्या जातात, कमी आकारल्या जातात, काही कारणास्तव कमी केल्या जातात आकारल्यानंतर, त्याच्या संदर्भामध्ये आणि आकारलेल्या मुद्रांक शुल्काच्या संदर्भामध्ये आपण CAGच्या धर्तीवरती अशी एक कमिटी तयार करणार का? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पारसी कम्युनिटी आता हळूहळू फार कमी होत चालली आहे आणि मुंबई शहरामध्ये एकेकाळी पारसी लोकांचा फार मोठा वर्चस्व असायचा, त्यांच्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टी असायच्या, खास करून मुंबई शहरामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा, म्हणजे महाबळेश्वरपर्यंत पारसी लोकांच्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत. माजी मंत्री महोदयांना विचारणं आहेत की आपण सुओ मोटो अशा ज्या बिनवारस पारसी कम्युनिटीची लोक मोठ्या प्रमाणात वारतात, त्याने वारस नसतात किंवा त्यांना मुलं कमी असतात, ते वेगळे असतात, अमेरिकेत असतात, कुठेतरी दुसरी ठिकाणी असतात, त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्यांचा एक सर्च सुओ मोठो सरकार म्हणून आपण केवळ पोझिशन जाणण्यासाठी की काय आहे, अदरवाईज ती सगळ्या प्रॉपर्टी सरकार जमा झाल्या असत्या, तर हे त्यासाठी आपण काय करणार का? आणि तिसरं, असे हे जे ईश्वर देवशीसारखे लोक आहेत ना बावनकुळे साहेब, जे आपला मुद्रांक बुडवतात, पैसे बुडवतात, ही फोर्जरी आहे. तर त्यांना कायद्यात बदल करून फोर्जरी कायदा लागू करण्यासाठी कायद्यात बदल करावा लागेल आपल्याला. आपण आता निलंबित करतो, तपास करतो, डिपार्टमेंटल इन्क्वायरी काढतो, हे सगळं सोडून आपण त्यांना फौजदारी गुन्हा दाखल होईल अशा प्रकारे कायद्यात बदल करणार का आणि कधी करणार? असे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. ठीक नाही, ह्याच्यामध्ये हा संदर्भातील जो प्रश्न आहे, प्रश्नाधीन जो विषय आहे, यामध्ये एक तर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळं आपल्याला गुन्हा दाखल करता येतो. दस्त नोंदणी झाली आहे, ती रद्द करण्याचे अधिकार सिव्हिल कोर्टाला आहेत. सिव्हिल कोर्टमध्ये आपण जाऊन ती रद्द करून घेतो, ती करून घेणार आहे. तिसरं, देवशीबद्दल मी सांगितलं, यांची संपूर्ण कार्यकाळाची चौकशी आम्ही करणार. एवढंच प्रकरण नाही, देवशी यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात अशा पद्धतीचे किती फ्रॉड केले तेही आपण शोधून काढणार आहे. आणि जे आता माननीय योगेश सागरजींनी मुंबईचा जो त्यांना संपूर्ण अभ्यास आहे, त्यांना तर वॉर्ड वाईज आणि परिवार वाईज अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी ज्या 3 सूचना दिल्या की CAG सारखी एखादी IGRवर ऑडिट करणारी एक त्या ठिकाणी काही यंत्रणा असली पाहिजे. पण त्याचा विचार आपण करू. पण या ठिकाणी AGचे इन्स्पेक्शन असतात, पण त्याला 5-5 वर्ष 4-4 वर्ष लागतात. त्यामुळं याचा जर या काळात मग मोठा मुद्रांक बुडालेला असतो, लोक या ठिकाणी निर्डावलेले असतात, त्यांना काही काळजी नसतं, येईल 5 वर्षांनी ऑडिट पारा आणि त्यानंतर काही ऑडिट पाराच येतो, काही येत नाही. नंतर मला असं वाटतं की याच्यामध्ये काही विचार, कारण योगेश सागरजी, हा जो IGR कायदा आहे हा केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारच्या IGR कायद्याप्रमाणे राज्य सरकारचा IGR चालतो. त्यामुळं आता जे आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे, केंद्र सरकारने हा IGRचा कायदा, मुद्रांक नोंदणी जो कायदा आहे, त्याच्यामध्ये देशातच पूर्ण बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकार करत आहे. यामध्ये मला वाटतं जे काही आम्ही सजेशन दिले आहेत त्या सजेशनमध्ये आम्ही बाबी मांडलेल्या आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं याच अधिवेशनात की पुढच्या अधिवेशनात तो कायदा केंद्र सरकार करणारच आहे. या अधिवेशनात आहे की पुढच्या अधिवेशनात ते केंद्र सरकारचा अधिकार आहे. पण हा संपूर्ण कायदा, कारण 1908 पासून नंतर IGRमध्ये बऱ्यापैकी कायदे काही बदल झाले नाही, अनेक गोष्टी झाल्या आणि त्यामुळे केंद्र सरकार त्या ठिकाणी हा कायदा बदलत आहे. तर त्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला सुधारणा दिसणार आहे. त्या ठिकाणी आपण एक योगेश सागरजी महत्त्वाचा प्रश्न मांडला आहे. खरं आहे की याचं रेडी रेकनर त्याच्या नावाने, त्याचं रेडी रेकनर त्याच्या नावाने, म्हणजे कारण नसताना गरीब माणसाला या ठिकाणी जास्त मुद्रांक आणि मोठ्या लोकांना कमी असं वगैरे मोठ्या प्रमाणावर प्रकरणं होतात. आणि म्हणून आता मुंबईमध्ये आपण सुरुवात करतोय, मुंबईपासून मायक्रो झोनिंग करतो आहे, प्रत्येक प्रॉपर्टीचा झोन वेगळा. त्याने काय होईल की आपल्याला कुणीही त्या ठिकाणी इंटरफरन्स करू शकणार नाही. हे राज्य आपल्याला संपूर्णच राज्य मायक्रो झोनिंग करायचं आहे. पण आधी मुंबई करतो आहे, तुमचा प्लॉट असेल योगेश सागरचा, तेवढ्याच प्लॉटचं मायक्रो झोनिंग होईल, त्या प्रॉपर्टीचे रेट त्याला लागतील, बाजूच्या प्रॉपर्टीला लागणार नाही. आणि त्यामुळं मी मागेही सांगितलं, 4 सीझन हॉटेल आहे, 4 सीझनच्या बाजूला म्हाळा वस्ती आहे, त्यानंतर एक SRची वस्ती आहे. तर 4 सीझनचा रेट हा माळाला लागतो आणि SRला लागतो.
त्यामुळे आपल्याला मायक्रो झोनिंग करून प्रत्येक प्लॉट वाईज मायक्रो झोनिंग करण्याचा निर्णय आता लवकरच आपण करतोय, त्याची सुरुवाती झाली आहे. त्यामुळे याचा निर्णय आपण करू. पारशी कम्युनिटीबद्दल आपण सांगितली गोष्ट खरी आहे. ते कम्युनिटी काही सोडून गेलं आहे, काही ते घरं रिकामे झाले आहे. त्यामध्ये स्वतः सरकार त्या ठिकाणी सुमोठा पुढाकार घेऊन या घरांची आपण परवा बघितलं असाल की आमच्या तिथे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड आता ऑनलाईन आणि त्या ठिकाणी सरकारच्या नियंत्रणामध्ये आणलेले आहेत. त्यामुळे आता कोणी गडबड करू शकणार आहे त्याची आपण त्या ठिकाणी पुढे जातो आहे. मुंबईमध्ये विशेष लक्ष देतो आहे. आणि कायद्यात बदलचं मी सांगितलं की आता केंद्र सरकार हा कायदा बऱ्यापैकी आजच्या वस्तुस्थितीप्रमाणे किंवा आज जे काही चालू आहे यामध्ये फ्रॉड चालू आहे, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गैरव्यवहार सुरू आहे, त्यामध्ये केंद्र सरकार याचा कायदा बदलण्याचा विचार करत आहे. लक्षवेधी क्रमांक 9